मुलुंडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। मुलुंडमध्ये एका महिलेनं विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्यानं एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकानं आत्महत्या केली। कुशाल दंड असं या मयत व्यक्तीचं नाव आहे। ते आणि या प्रकरणातील आरोपी कुमकुम मिश्रा या मुलुंडच्या मनीषा प्राईड इमारतीमध्ये राहतात। त्यांची काही दिवसांपूर्वी पार्किंगवरून वाद झालेला होता। यामध्ये कुमकुमनं दंड यांना मारहाण करत धमकावलं सुद्धा होतं। त्यानंतर दंड यांनी मुलुंड रेल्वे स्थानकाच्या जवळ लोकल खाली आत्महत्या केली। विनयभंगाच्या आरोपाखाली एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। मी सध्या याच बिल्डिंगच्या बाहेर आहे ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। मनीषा प्राईड ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये खुशाल दंड आणि कुमकुम मिश्रा हे दोघेही राहतात। 67 वर्षीय दंड जे आहेत त्यांची आणि कुमकुम यांची या इमारतीच्या पार्किंग संदर्भात जे आहे ती भांडणं सुरू होती। या भांडणाचं पर्यावसन जे आहे ते हाणामारीत देखील झालेलं होतं आणि या भांडणामधून कुमकुम मिश्रा यांनी जे ज्येष्ठ नागरिक आहेत 67 वर्षीय खुशाल दंड त्यांना धमकी दिलेली होती की तुमच्यावर विनयभंगाचा जो आहे तो गुन्हा दाखल मी करेल आणि त्यानंतर तुमच्यावर कारवाई होईल। आणि या भीतीपोटी खुशाल दंड यांनी रेल्वे खाली जे आहे ते आत्महत्या केलेली आहे। या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये कुमकुम मिश्रा यांना अटक केलेली आहे। सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत। मात्र या संपूर्ण प्रकरणी या पार्किंगच्या एका छोट्या विषयावरून झालेल्या या भांडणामधून खुशाल दंड यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडालेली आहे। कॅमेरा पर्सन नासिफसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।